चंद्रपूर शहरालगत असलेल्या वर्धा नदीला पूर आला असल्यामुळे जे आजूबाजूची नदी आहे इराई नदी चंद्रपूर शहरालगत असलेल्या वर्धा नदीला पूर आला आहे। त्याच्यामुळे चंद्रपूर शहरालगत असलेली झरपट नदी आणि इराई नदी या नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याच्यामुळे जे शहरालगत असलेले राजनगर असेल किंवा आरवट चरवट या भागामध्ये जे रहिवासी आहे त्यांना इथून रेस्क्यू केला जात आहे। हा जो संपूर्ण परिसर आहे हा राजनगर आणि सहारा पार्क आहे। या भागामध्ये काही नागरिक अडकले आहेत, त्याच्यामुळे रेस्क्यू टीम त्या नागरिकांना या ठिकाणून सुखरूप बाहेर काढत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या भागातले तहसीलदार आहे विजय पवारजी। सर, नेमकी काय परिस्थिती, आपण कशी परिस्थिती हाताळताय? कालपासून चंद्रपूर जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या आसपासचे जे जिल्हे आहे या ठिकाणी कंटिन्यू पाऊस आहे। पाऊस झाल्यामुळे जे चंद्रपूर शहराला लागून ज्या नद्या आहेत, वर्धा नदी आहे आणि इराई नदी आहे, याच्या बॅकवॉटरमुळे चंद्रपूर शहरालगत रहमतनगर भागातील सकाळी लोकांना आपण सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। तसेच आरवट या भागातील काही नागरिक या ठिकाणी पुरात अडकलेल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। त्या अनुषंगाने सकाळपासून या ठिकाणी रेस्क्यू काम सुरू आहे। आतापर्यंत आपण 15 लोकांना सुरक्षित स्थळी काढलेलं आहे। अजूनही 6 फॅमिली या ठिकाणी पुरात अडकलेले आहेत, त्यांना काढण्याची कार्यवाही सुरू आहे। सर्व कारवाई माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली माननीय SP सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। हे पूर्ण प्रशासन या ठिकाणी उपस्थित असून सर्व जे सुरक्षित स्थळी लोकांना काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवेवर बळी पडू नये, कोणत्याही मदतीसाठी त्वरित आपलं स्थानिक प्रशासनाशी संपर्क करावा ही विनंती। धन्यवाद। नेमकी काय परिस्थिती आता पुराची? आता सध्या पाऊस कमी झालेला आहे, अजून तरी साधारणतः 4 ते 5 तास लागेल हे पाणी कमी होण्यासाठी। आता पाऊस पण बंद झालेला आहे। जर पाऊस आला नाही तर साधारणतः 5 तासात आपली सगळी परिस्थिती पूर्वपदावर येईल। आपल्यासोबत पोलीस प्रशासन पण आहे, रामटेक सर। सर, नेमकी काय कशा प्रकारे आपण लोकांची मदत करताय? महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही इथं बंदोबस्त वगैरे केलेला आहे, बॅरिकेडिंग वगैरे केलेली आहे आणि NDRF आणि रेस्क्यू टीम पण इथं उपस्थित आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रेस्क्यू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। लोकांना सजग राहून अगोदरच आव्हान करून त्यांना बाहेर काढण्याचा अगोदरच आम्ही प्रयत्न केलेला आहे। तर या ठिकाणी लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे आणि रेस्क्यू केल्यानंतर त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात येत आहे। आपण 24 तासामध्ये बघितलं गेलं तर 24 तासामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 10 मिलीमीटर पाऊस झाला। 10 मिलीमीटर पाऊस झाला तरीही चंद्रपूरला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण की हा जो बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरमध्ये कुठेतरी ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। हा जो परिसर आहे हा सहारा पार्क आणि राजनगर परिसर आहे, या भागातच हा पाणी आता आतमध्ये शिरला आहे। परंतु थोडा दिलासा चंद्रपूरकराला मिळत असल्याचेही दिसून येत आहे। आता पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। जर बर्फचा पाऊस झाला नाही तर परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।